मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत सर्व जिल्ह्यांची यादी जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला यादी कशी मिळणार आणि त्यामध्ये कोणते शेतकरी वर्ग पात्र आहेत, किती कर्जमाफी त्या शेतकऱ्यांची झालेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी असेल, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ रोज मिळत जाईल. तर मित्रांनो, ही यादी आहे कर्जमाफी योजनेची 2026 अंतर्गत ज्या काही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहेत त्याची ही यादी आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना किती लाखाचं कर्जमाफी होणार आहे त्याचासुद्धा आकडा या यादीमध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं नाव असेल, शेतकऱ्यांचं गावाचं नाव असेल, विविध बाबी यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे. तुम्ही हा जी यादी आहे ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर PDF माध्यमातून तुम्हाला मिळेल. आता ही एका तालुक्याची यादी आहे. तुम्हाला जर तुमच्या तालुक्याची यादी बघायची असेल तर तुम्ही जे आहे तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जा. ज्या बँकेतून पैसे तुम्ही उचललेले आहात त्या बँकेमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं गावाची जी यादी असेल किंवा तालुक्यांची यादी असेल ती प्रसिद्ध केलेली असते. ती यादी तुम्ही जे आहे त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यामध्ये जर तुमचं नाव असेल आणि त्याच्यासमोर किती रुपयाची कर्जमाफी झालेली आहे त्याचा मेन्शन केलेला असणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला यादी भेटणार आहे. यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि त्यानंतर राज्य सरकार जे आहे कर्जमाफी जेवढी तुमचं त्या यादीमध्ये कर्जमाफीचं आकडा दाखवण्यात आलेला आहे त्या प्रकारचे पैसे ज्यावेळेस राज्य सरकार खात्यामध्ये जमा करेल त्यानंतर तुम्हाला थेट रक्कम जे आहे ते तुम्हाला नंतर नवीन कर्ज घेऊन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी जे आहेत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी यादी तुम्हाला भेटेल. ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला यादी भेटेल. यादीसमोर तुमचा जो काही कर्ज घेतलेल्याचा आकडा आहे, व्याजासहितची रक्कम आहे त्या ठिकाणी दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला तेवढी रक्कमाची जी कर्जमाफी आहे ती होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.